आर के ग्रुप पारवली बदलापुरातील एक ताकदवर संघ. तर बॉडी ट्रॅक वरती ओव्हर नंबर 1 कोणता गोलंदाज येईल 2 ओव्हरची बॅच. सुरेश पारदी येतील की नवीन गोलंदाज यतीशचा वापर करतील या मॅच मध्ये हे देखील आपण पाहणार आहोत. नमस्कार मंडळी, सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. तुम्ही पाहताय स्वामी स्पोर्ट्स आयोजित ही स्पर्धा तुम्हाला बाल बेल मान्सून ब्लास्ट धमाका या स्पर्धेचं आयोजन नियोजन आणि त्यातल्या त्यात आज सुपर संडे फायनलचा दिवस आपण एन्जॉय करतोय आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय खरं तर सेमीफायनलची मॅच मैदानावरती रंगताना दिसेल. दोन्ही संघाचा खेळ अप्रतिम आपल्याला जरूर पाहायला मिळेल. या मॅच मध्ये सेमीफायनल नंबर 1 मैदानावरती रंगतीय दोन ताकदवर टीमच्या दरम्यान हा मोठा सामना तुम्हाला बाल मेल. नेक्स्ट मॅच मध्ये पुन्हा एकदा रायगडचा स्टार खेळाडू खरं किरण पवार आपल्याला खेळताना दिसेल आणि त्यांच्या विरोधात पुन्हा एकदा विच11 ठाणे बदलापूरचा बंडरबाय करंदुळे खेळताना दिसेल. या मॅच मध्ये देखील तुम्ही पाहताय दोन्ही बाजूला स्टार खेळाडू मैदानावरती खेळताना दिसतील. अमोल भोईरला तुम्ही पाहताय मैदानावरती दाखल झालाय. आज खरं तर वेळात वेळ काढून ही स्पर्धा खेळण्यासाठी तो देखील आलाय. त्याचंही कौतुक आपण करू या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि समोर सुरेश पारदी लेफ्ट सीमर हा गोलंदाज तुम्हाला बाल मेल. विहान एंटरप्राइजेस कालेर भिवंडी. चला सराव बंद करा, लगेच मॅचला सुरुवात करायची. 2 ओव्हरची मॅच. बरं यार लेफ्ट फोर्थ विकेट. मॅचला होती सुरुवात. एकदा जोरदार टाळ्या दोन्ही संघांसाठी. आजच्या दिवसातील सेमीफायनल 1 पहिलाच बॉल ऑन साइडला खेचलाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतील त्यांच्या आबाकाच्या बाहेर. बॉल चाललाय लॉंग ऑन सीमा रेषा पार. झाली सुरुवात. अमोल भोईरच्या बॅटमधून आलाय षटकार. पहिला बॉल वरती षटकार. नेक्स्ट बॉल बॅटची कडा निघालाय. बॉल मागे त्यांच्या धडपानला खेळाडू तिथे उपस्थित. एक सिंगल मिळाली आणि सिंगल वरती थांबावं लागेल. धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल आता स्कोरबोर्ड वरती तुम्हाला पाहायला मिळेल. या मॅच मध्ये 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. सुधीर शेठ धुळे यांचं आगमन झाले. वेलकम. कोणती स्पर्धा असू दे कमी तिथे आम्ही ही टॅगलाईन आहे आणि त्यांचंही कौतुक व्हायला हवं कारण त्यांनी भरपूर मदत केली आम्हाला या स्पर्धेमध्ये, ती देखील विनामूल्य. नेक्स्ट बॉल टप्पा पडला. प्रचंड वेगात बॉल निघाला. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये अजून एक डॉट. बॉलची समाप्ती होत असताना खरं तर ही खेळपट्टी सुधीर धुळेने बनवली यातील मात्र शंका नाही आहे. त्यामुळे त्यांचा आभार आम्ही व्यक्त करू कारण विनामूल्य ते इथे मात्र ही स्पर्धा खेळून देतात. त्यामुळे त्यांचे आभार या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि त्यासोबत मंडप डेकोरेटर्स बरतियार. पुन्हा एकदा पुढचा बॉल. इथे देखील अजून एक डॉट जरूर पाहायला मिळेल. 4 बॉल आणि आता 7 धावा फलकावरती पाहायला मिळतील. पहिल्या बॉल वरती षटकार आला. पुढचा बॉल सिंगल आणि त्यानंतर सलगचे 2 डॉट. हरीश भोजे रन विकेट ओव्हर द विकेट. विकेट करण्याचा प्रयत्न नाहीये प्रॉपर बॅटवरती. सिंगल तिथे एकपटी दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय आणि अखेर वेगात या 2 धावा इथे कंप्लीट होतील. आणि आता तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. हरीशला मैदान सोडावं लागेल. अंतिम बॉल अजूनही शिल्लक या मॅच मध्ये. अमित मस्कर दाखल होतोय. ग्रामीणचा चीता. पुन्हा एकदा अजून एक डॉट. आणि अखेर बॅट आउट.
आणि ओव्हर नंबर 1 चा खेळ संपन्न झाल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचला टीमची टोटल 9 धाबा. पहिल्या बॉल वरती षटकार आला असं वाटलं, आता सुरुवात झाली आहे धाबा. इथे मात्र डबल डिजिट मध्ये येतील, परंतु काय कमबॅक केलंय सुरेश पारदीनं. त्याने धाबा खर्च केला पुढच्या 5 बॉल वरती फक्त 3. त्यामुळे धावफलक आपण पाहतोय 9 धाबा. ओव्हर नंबर 2 योगेश बॉलिंग ट्रॅक वरती दाखल होतात. योगेश ओव्हर नंबर 2 चा खेळ प्रगतीपथावरती असताना अजून एक चांगले खेळाडू बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झाले, तर समोर अमोल भोईर. या मॅच मध्ये अमोलला इथून धाबा आता जमा करावा लागतील, कारण पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 9. पहिला बॉल पुन्हा एकदा खेळलाय. ज्या प्रकारे स्वागत केले होतं सुरेश पारदीचं, तेच स्वागत आता करतायत पुन्हा एकदा योगेश देखील. बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 15 धाबा. चला सावळा टीम कॅप्टन या टॉस साठी आणि विश 11 ठाणे कॅप्टन लवकरात लवकर या. लगेच मॅचला आपण सुरुवात करणार आहोत. ठाणे टीमचे कॅप्टन पोहोचलेत. सावळा टीम कॅप्टन लवकर या. 15 धाबा धाव फलकावरती तुम्हाला पार मिळतील. या मॅच मध्ये चांगली सुरुवात आता केली आहे अमोल भोईरनं. अजून एक चांगला फटका समोर आणि मोजून मापून तोलून मारलेला फटका सरळ कट्ट्यावरती जाऊन आदळतोय. अजून एक पार्ला स्ट्रोक षटकार सलगचा दुसरा. मालेगावचे दोन्ही खेळाडू तुम्हाला आता पार भेटतील. एका बाजूला कर्जत टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील बाहुबली म्हणून ज्याची ओळख आहे राजेश भोईर, ज्याने या मैदानावरती 50 देखील झळकावली आहे, तोच खेळाडू दाखल झाला. आज लेट पडतो थेट जबळ 3ऱ्या क्रमांकावरती राजेश भोईरला आपण पाहिलंय. आणि अखेर समोर आता अमोल बॅटमधून आलाय सलगचा दुसरा षटकार. त्यामुळे 21 धावा फलकावरती पार भेटतील या मॅच मध्ये. बरोबर या राऊंड द विकेट. इथे देखील यू मिस. आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय. 2 षटकार आलेत, परंतु हिट का जवाब पत्तर से देत असताना यश केला उद्ध्वस्त. बॅटर आउट. कदाचित पवन भोपी येतील. ही चाऊल लागली आहे. भावार्थ सराव नाहीये पवन भोपीचा, त्यामुळे थोडस मागे ठेवलाय आणि अखेर आलाय भावार्थ या मॅच मध्ये. यंगस्टर खेळाडू आहे, सराव त्याचा तुम्हाला जरूर पार मिळाली. त्यामुळेच की काय म्हणतर म्हणतात ना, प्रॅक्टिस मॅन इज परफेक्ट मॅन. त्यामुळे आपण पाहतोय भावार्थाला पुढे धाडलं या मॅच मध्ये. परंतु अमोलचं कौतुक व्हायला हवं, टाळा वाजल्या पाहिजे ज्या प्रकारचा खेळ त्याने केलाय. 3 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत आणि अखेर त्याला मैदान सोडलं या मॅच मध्ये. भावार्थ दाखल होतो या मॅच मध्ये. 3 बॉलचा खेळ अद्याप शिल्लक आहे. ओव्हर नंबर 2 अंतिम ओव्हर. बॉलिंग ट्रॅक वरती तुम्ही पाहताय दाखल झालाय पुन्हा एकदा योगेश विरोधात. 2 षटकार आल्यानंतर त्यानं त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. त्यामुळे आता या मॅच मध्ये बॅटिंग कशा प्रकारे करतील भावार्थ, हा देखील प्रश्न उभा आहे. राऊंड द विकेट. विकेट करण्याचा प्रयत्न. टॉप एज बॅटची कडा आणि त्यानंतर एशियनच्या मागे तुम्ही पाहिले खरं तर भरपूर वेगाने निघालाय शेखर दळवी न हा झेल टिपलाय. बा आणि अखेर आता नवीन बॅटर मैदानावरती स्वप्नील दाखल झाला या मॅच मध्ये. मालेगावचा खेळाडू बरोबर. इथे देखील जागेवर खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु पंच इशारा करतील बाईच सिंगल. बावीस धावा. ड्राईव्ह केलाय, गॅप मध्ये खेळले, क्षेत्ररक्षक पोहोचतील वेगात. डीप मध्ये स्वतः संघ नायक आले, परंतु बॉल गॅप मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर. धाव फलक.
2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 27 टार्गेट. कॅप्टन सावळा टीम कॅप्टन लवकरात लवकर या. चला सावळा टीम कॅप्टन लवकर या. कॅमेरा कसं फिरवा सांगा त्याला
सलग 2 बॉल आणि 8 धाबा. इथे कदाचित असं वाटलं होतं बॅटची गडा आहे, परंतु डॉट. ओव्हर नंबर 1. 3 बॉलचा खेळ संपलाय. 8 धाबा धाव फलकावरती जोडले गेल्यात. अजून एक चांगला बॉल, परंतु लाईन खराब, त्यामुळे पंच घोषित करतात व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाबी ते बाल केली आहे. धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल धाव पोहोचली आहे आता स्कोरबोर्ड वरती 9 धाबा धाव फलकावरती पार बीतील या मॅच मध्ये. 3 बॉलचा खेळ अद्याप शिल्लक आहे. बॉल ट्रॅक वरती अमित. चांगला फटका आहे. पुन्हा एकदा गॅप मध्ये 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून निघालाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलाय चौकार. धावफलक 13. बरोबर यार. नेक्स्ट बॉल. 2 बॉलचा खेळ शिल्लक. पुन्हा एकदा बॅटची गडा. निघालाय थर्डमॅनला बॉल. खेळाडू तिथे उपस्थित. अंगाने बॉलला स्टॉप केलाय. कदाचित पवन आहेत, पवन भोपी. बॉलला इथे मात्र थांबवलंय. सिंगल. 14 धाबा. शेवटचा बॉल अद्याप शिल्लक आहे. 27 धाब्याचं टार्गेट होतं या मॅच मध्ये आणि त्याच अनुषंगानं सुरुवात चांगली झाली आहे टीम विहान एंटरप्राइजेस कालेर भिवंडीची या मॅच मध्ये आणि सुरुवात धमाकेदार झाली आहे. त्यामुळे तुम्ही पाहताय आता टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती जाऊन पोहोचली आतापर्यंत 14 धाबा धाव फलकावरती पार बीतील. चांगला फटका. बॉल शॉट. बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि धाव फलक आता सेट झालाय. 20 धाबा. फक्त 7 धाब्याची गरज. सहा बॉल 7 धाबा. सहा बॉल 7 धाबा. सावळा टीम आपला निर्णय कळवा. स्वप्नील ओव्हर नंबर 2. सावला टीम आपला निर्णय. नेक्स्ट बॉल. फुलटॉस होता. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक हसलाय आणि आता तोच रुसला कारण कॅच ड्रॉप आणि अखेर बॉल देखील बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. शंकर पाटील बोच. शंकर पाटील निर्णय कळवा. सावळा टीम. तीन धाब्याची गरज आहे अजूनही या मॅच मध्ये. भारत यार. स्वप्नील समोर शेख. चेस करण्यासाठी स्कोर आर लेबल. क्रिकेट कोणत्या क्षेत्रामध्ये कमी नाहीये. आज क्रीडांगणावरती महिला वर्ग देखील दाखल झालाय. त्यांचे वेलकम स्पर्धेच्या माध्यमातून. आणि कदाचित हा व्हाईट बॉल. अभिनंदन टीम विहान एंटरप्राइजेस